महिला उद्यमियों को मिले प्रदर्शन कार्यों के लिए सभागृह, गोपाल शेट्टी ने उठाई मांग। मुंबई, भारतीय जनता पार्टी के पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने महिला उद्यमियों को प्रोत्साहन देने और उनके व्यवसाय को बढ़ावा देने के उद्देश्य से मुंबई महानगर पालिका मुख्यालय में महापौर रीतू तावड़े के साथ बैठक की। इस दौरान उन्होंने महिला उद्यमियों के लिए प्रदर्शनियों हेतु सभागृह उपलब्ध कराने की मांग उठाई। बैठक में भाजपा जिला अध्यक्ष बाला तावड़े, नगर सेवक एडवोकेट सिद्धार्थ शर्मा, भाजपा नेता योगेश दुबे, रंग संस्था की अध्यक्ष वैशाली चौहान तथा बीएमसी के वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहे। बैठक के बाद बीएमसी स्थित भाजपा कार्यालय में आयोजित पत्रकार परिषद को संबोधित करते हुए गोपाल शेट्टी ने कहा कि रंग जैसी संस्थाओं के माध्यम से बड़ी संख्या में महिला उद्यमी अपने उत्पादों, हस्तकला और सेवाओं की प्रदर्शनियों का आयोजन करती है, लेकिन मुंबई में सभागृहों की सीमित उपलब्धता, पहले से बुकिंग रहने तथा विशेष रूप से शनिवार और रविवार को हॉल नहीं मिलने के कारण लघु एवं मध्यम महिला उद्यमियों को गंभीर कठिनाइयों का सामना करना पड़ता है। उन्होंने कहा कि इन समस्याओं का सीधा असर महिला उद्यमियों के व्यवसाय और उनके आर्थिक सशक्तिकरण पर पड़ रहा है। इसलिए महानगर पालिका को इस विषय पर सकारात्मक और दीर्घकालिक नीति बनानी चाहिए ताकि महिलाओं को प्रदर्शनियों के लिए सभागृह उचित दरों पर नियोजित व्यवस्था के तहत और आसानी से उपलब्ध कराए जा सके। गोपाल शेट्टी ने महापौर रीतू तावड़े से आग्रह किया कि संबंधित विभाग ने प्रदर्शनियों हेतु सभागृह उपलब्ध कराने की स्थायी व्यवस्था सुनिश्चित की जाए। उन्होंने कहा कि इस पहल से महिलाओं को अपने उत्पादों के विपणन का बेहतर अवसर मिलेगा, उनका व्यवसाय विस्तार पाएगा और आर्थिक सशक्तिकरण को भी नई मजबूती मिलेगी। आज मी नगरसेवक बाला तावडेजी, नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, डॉक्टर योगेश दुबेजी आणि रंग ह्या संस्थेच्या माध्यमातून वैशाली चव्हाण यांनी महापौरांची भेट घेऊन मुंबई शहरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे महिला सक्षमीकरण आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत। त्यालाच अनुसरून मुंबई शहरामध्ये जे घरगुती वस्तू महिला तयार करतायत त्यांना विकण्यासाठी एक बाजारपेठ उपलब्ध व्हावा ह्यासाठी एक बैठक घेतली। खरं म्हणजे ही योजना केंद्र सरकारची आहे, ही योजना राज्य सरकारची आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा मी ज्यावेळी नगरसेवक होतो त्यावेळीपासून बाहेर गावातून येणाऱ्या सर्व वस्तूंना ऑक्ट्राय लावू नये अशा प्रकारचा आपण लोकांनी निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणात बचत गट योजनेच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून महिला त्या मुंबई शहरात येऊन त्यांनी घरी निर्माण केलेले सर्व ज्या वस्तू आहेत ते विकण्याचा एक व्यवसाय सुरू केला। दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार स्वतःहून मुंबई महानगरपालिकेचे जिथे जिथे प्लॉट आहेत तिथे मंडप वगैरे घालून अशा प्रकारची एक व्यवस्था लोकांना उपलब्ध करून दिलं। परंतु तिथे विजेची व्यवस्थित सोय नसल्यामुळे, पंखा नसल्यामुळे किंवा गरमीच्या काळात आपण हे सर्व करत असतो आयोजन आणि गरमी जास्त होत असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद कमी मिळाला आणि ती योजना जवळजवळ बंद पडलेली आहे। असं असलं तरी प्रायव्हेट व्यवसाय करणारे लोक आता चॅरिटेबल ट्रस्टची जागा असो किंवा लग्न समारंभ वगैरे जिथे होत असतो त्या जागा भाड्याने घेऊन हे सर्व व्यवसाय चालवत असतात। परंतु त्यांना हे झेपत नाही, हॉलचा भाडा जास्त असल्यामुळे त्या महिलांना ह्या सर्व भाडा परवडत नाही आहे। म्हणून मुंबई महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून अशा सर्व चॅरिटेबल संस्थांची जागा वर्षाला एक दोनदा तीनदा 3-3 दिवस किंवा 5 दिवसाचा एक्झिबिशन भरवण्यासाठी जागा रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध करून द्यावा आणि महानगरपालिकेतर्फे त्या जागेवाल्यांनाही काही सवलत हवी असेल तर तेही देण्यात यावा अशा प्रकारची एक चर्चा एक तासापेक्षा जास्त आम्ही महापौरांबरोबर केलं। बाला तावडेजी आणि सिद्धार्थ शर्मांना त्यांनी सांगितलं तुम्ही ठराव मांडा महापालिकेत, ते ठरावही मांडण्यात येईल आणि लवकरात लवकर हे बाजारपेठ एक महिलांना उपलब्ध होईल अशा प्रकारची एक व्यवस्था आपण करतो। काही छोट्या छोट्या अडचणी देखील होत्या जिथे मुंबई महानगरपालिकेच्या जागा, उदाहरणार्थ बोरलीला प्रबोधन ठाकरे हॉल आहे आणि तिथे एक दालन आहे, त्या दालनमध्ये अशा प्रकारचं एक्झिबिशन भरवलं त्याचा बंद होण्याचा टाइम रात्री 9चा आहे। आता महिला काम करणारे संध्याकाळी 6-7 वाजता पोहोचतात आपल्या ठिकाणी आणि त्यानंतर 1-2 तासाचा त्यांना फक्त हा वेळ मिळतो
त्यात त्यांचा व्यवसाय होत नाही आणि म्हणून हे 11 वाजेपर्यंत व्हावं अशा प्रकारची मागणी मी केली. बाला तावडेजींनी आणखी पुढे जाऊन सांगितलं 12 वाजेपर्यंत आपण आता लायसन्स त्यांना दिलेलं आहे. ATM रात्रभर चालतो. तर एक 12 वाजेपर्यंत जर चाललं तर चांगल्या पद्धतीने त्यांना मदत होईल आणि व्यवसाय करू शकतील. अशा प्रकारच्या अनेक छोट्या छोट्या अडचणी आहेत, त्यात सर्व आम्ही मांडल्या त्यांच्यासमोर. महापौरांनी खूप गांभीर्याने ह्या सर्व गोष्टी घेऊन लवकरात लवकर ह्याची व्यवस्था करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं. म्हणून मी मुंबई शहरातल्या महिला बचत गट असो किंवा अन्य माध्यमातून जे व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून मुंबई शहराच्या महापौरांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या नगरसेवक बाला तावडेजी आणि सिद्धार्थ शर्माजी यांनी सुद्धा या कामात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो.